आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ। श्रीमती बोर्डीकर मेघना दीपक साकोरे मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही पोलीस कोठडीतील युवकाच्या मृत्यूने परभणीत तणावपूर्ण शांतता। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक 10 डिसेंबर रोजी माते फिरूंनी संविधान अवमान करून विटंबना केली होती। या पार्श्वभूमीवर 11 डिसेंबरला परभणी शहरात दंगल घडली होती। या दंगलमधील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी राहणार शंकरनगर वय 35 वर्ष होता। तो काही दिवस पुणे येथील कंपनीत कामावर होता। तो परभणी येथील शंकरनगर येथे मित्रासोबत किरायाने राहत होता। 1 वर्षापासून शहरात काम करत होता। आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी सकाळी शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले असता सोमनाथचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। त्याच्यावर औरंगाबाद येथे इन कॅमेरा PM करत असून आरोपी सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीला 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती। तसेच परभणी जिल्ह्यात जाणाऱ्या बस सेवा आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे। यावेळी शासकीय रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे, रवी सोनकांबळे, धम्मदीप रोडे, रवी कांबळे यांच्यासह आदींनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती। अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड करणाऱ्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वडिलांसोबत दुचाकीवर पाठीमागे बसून सराव पेपर सोडविण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला क्या माल है असे म्हणून छेड काढणाऱ्या 2 अज्ञात आरोपी विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिंतूर पोलिसांनी तत्परता दाखवत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे तर दुसरा फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मागील 3 महिन्यापासून ती दररोज शाळेत वडिलांसोबत दुचाकीवर पाठीमागे बसून जात असे। ज्या दिवशी वडील सोबत नसतात त्या दिवशी सदरील विद्यार्थिनी एकटीच पायी शाळेला जात असताना एक तरुण नेहमीच तिचा पाठलाग करून तिला बोलायचा प्रयत्न करत होता, परंतु विद्यार्थिनीने त्याकडे लक्ष दिले नाही। रविवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ती सराव पेपर सोडविण्यासाठी घरून वडिलांसोबत पाठीमागे बसून दुचाकीवर शाळेकडे जात असताना रस्त्यात मुख्य चौकात समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिच्या वडिलांसमक्ष तीस उद्देशून क्या माल है असे म्हणत छेड काढली। सदरील विद्यार्थिनीने याकडे लक्ष न देता परीक्षेसाठी गेली, परंतु तिची मानसिक स्थिती खराब झाल्याने पेपर न सोडवता घरी येऊन तिने ही गोष्ट आईला सांगितली। त्यानंतर आईने वडिलांसोबत पोलीस स्टेशनला जाऊन 2 अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली। यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुन, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवीत यातील एक आरोपी शेख नौमान शेख लुकमान यास
शेतातून ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी शोएब खान सज्जाद खान हा फरार असल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय कथाकथन स्पर्धेसाठी मृणाल कुलकर्णी अक्षरा पवारची निवड. साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी कथामाला शाखा हेल्स आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने व सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सहकार्याने शनिवार 14 डिसेंबर रोजी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची परभणी जिल्हास्तरीय फेरी पार पडली. 29 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. बाल गटातून अक्षरा पवार, नूतन कन्या प्रशाला सेलू, तर किशोर गटात मृणाल महेश्वर कुलकर्णी, अरबिंदो अक्षर जयवती परभणी या स्पर्धकांनी सर्वप्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही स्पर्धकांची मराठवाडा विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात ही स्पर्धा झाली. पर्यवेक्षक रोहिदास मोगल, उद्घाटक साहित्यक डॉक्टर सुरेश हिवाडे, परिशिक्षक म्हणून प्रसिद्ध कथाकार राम निकम, प्राध्यापक के.डी. वाघमारे, तसेच कथामाला समन्वयक बाबासाहेब हिलसकर सर, सहसंयोजक डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर, कीर्ती राऊत, धनश्री देशमुख, भगवान पावडे तसेच अरुण रामपूरकर यांचे सहकार्य लाभले. वालूर येथील कन्या शाळेला 9वी वर्गास मान्यता. सेलू तालुक्यातील वालूर येथील शासनाच्या धोरणाचे फलित शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना नैसर्गिक वाढीवने पुढील वर्ग देण्याचे मान्य केल्यामुळे जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा वालूर येथे इयत्ता 9वी वर्गास मान्यता दिल्यामुळे पहिल्याच वर्षी शाळेतील इयत्ता 9वी वर्गातील 4 मुली DR होमी भाभा ज्युनियर सायन्स टेस्ट परीक्षेत पात्र ठरल्या आहेत. तसेच शाळेतील इयत्ता 6वीचे 4 विद्यार्थी पास झाले आहेत. पैकी 2 विद्यार्थी पात्र झाले आहेत. हे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहे. वर्ग 9वा सई गजानन मडी, धनश्री दिगंबर हरकड, सपना मधुकर जीवने, गौरी नितीन आरे. वर्ग 6वा ऋषिकेश दीपक सोनवणे, हर्ष गणेश रेंगे, अर्पिता लिंबाजी कुपनवार, सुवर्णा सिद्धार्थ वाटुरे. यशस्वी विद्यार्थ्यांचे उपशिक्षणाधिकारी वाघमारे, गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, केंद्र प्रमुख रोकडे, मुख्याध्यापक षडानंद देशमाने तसेच शाळा व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले. शाळेला इयत्ता 9वीचा वर्ग मान्यता दिल्यामुळे पालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अल फलाह सोसायटीतर्फे शेख महमूद सर यांचा सत्कार. सेलू शहरातील अल फलाह एज्युकेशन सेवाभावी सोसायटीतर्फे अल फलाह सोसायटीचे उपाध्यक्ष शेख महमूद सर यांचा आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अनिसभाई कुरेशी इंजिनियर, सचिव शफीक अली खान, कोषाध्यक्ष पठाण निसार खान, शेख मोजम सर, हाजी रफीक सर बागबान, रशीद खान साहब इंजिनियर, जावेद घौरी सर, शेख शकील यांच्यासह आदींची उपस्थिती होती. परभणी आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस बंद, आगार प्रमुख वाटोरे यांची माहिती. परभणी जिल्हा प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातून सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बंद करण्यात आल्या असल्याची माहिती परभणी बसस्थानक आगार प्रमुख वाटुरे यांनी आज दुपारी 1 वाजता माहिती दिली. यावेळी बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी मोठ्या संख्येने बसस्थानकात आलेले होते. अचानक सर्वच मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोहम्मद इलियासभाई नवाब यांचा सत्कार. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी सेलू तालुकाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शाल हार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांचन कोरडे, मोहसिन मामू, अब्रार बेग, रामेश्वर बहिरट, सतीश आकात, पठाण असगर खान, नीरज दोया यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना
सत्कारमूर्ती मोहम्मद इलियासभाई नवाब यांनी सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. चंद्रभागा दाऊडबाई यांचे निधन. सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील माजी नगरसेविका उषा रमेश दौड यांच्या आई चंद्रभागा मारुतराव दौड यांचे आज दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी मध्यरात्री 1 वाजता निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज रविवार रोजी सकाळी 11 वाजता शाहूनगर येथून निघून जुनी शमशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 1 मुलगी, 6 मुले, नात नातवंडे असा मोठा परिवार आहे. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.